आज आपण बिन पाकाचे गुलाबजाम करतोय। तुम्ही याला उपवासाचे दूध गोळे सुद्धा म्हणू शकता। हे गोळे नुसते खायला सुद्धा छान लागतात। रेसिपी तशी उपवास स्पेशल आहे, पण चवीला मात्र फुल ऑन फेस्टिवल आहे। त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण पहा। आता करायचं काय? सर्वात आधी रताळी स्वच्छ धुवून कुकर मध्ये घालून 1 ते 2 शिट्ट्यांमध्ये अशी शिजवून घ्यायची। रताळी शिजल्यावर मात्र अशी सुकी खडखडीत असली पाहिजेत। त्यामध्ये पाण्याचं प्रमाण अजिबात जास्त नको। बरं, आता ही शिजलेली रताळी छान अशी सोलून घ्यायची। पाहू शकता आपण उकडलेली 2 रताळी सोलून घेतली आहेत। आता ही आपण स्मॅश करणार आहोत। तुम्हाला जर ही रताळी किसून घ्यायची असतील तर तुम्ही किसणीच्या सहाय्याने किसू देखील शकता। पहिल्यात रताळी एकदम मऊसूद शिजलेली नाहीत। अशा शिजलेल्या रताळ्यांचे दूध गोळे बिनपाकाचे गुलाबजाम अप्रतिम होतात। बरं, तुमचा उपवास नसेल तरीही हा पदार्थ तुम्ही स्वीट डिश म्हणूनही खाऊ शकता। रताळी जास्त शिजली नव्हती त्यामुळे स्मॅश करायला थोडा वेळ लागतो, पण त्याचा घट्ट गोळा करून असा छान तयार होतो। आता या स्मॅश केलेल्या रताळ्यामध्ये आपण दूध पावडर आणि वरीचा तांदूळ आणि साबुदाण्याचं पीठ ॲड करणार आहोत। या पिठामध्ये वरीचा तांदूळ जास्त आणि अर्ध्या प्रमाणात आपण साबुदाणा घेतला आहे। लागेल तितकी दूध पावडर यामध्ये घालायची। आपण वाटीभर दूध पावडर घेतली होती, त्यातली पाव वाटी दूध पावडर उरली आहे। जास्तीत जास्त 2 चमचे आपण वरीचा तांदूळ आणि साबुदाण्याचं पीठ घालणार आहोत। हे पीठ जास्त घालायचं नाही, गोळ्यांना छान क्रिस्पीपणा यावा यासाठी आपण हे पीठ घातलं आहे। त्यामुळे पिठाचं प्रमाण अजून वाढवायचं नाही। या गोळ्यांना तोंडात घालता क्षणी रताळ्याची टेस्ट आपल्या तोंडात रेंगाळली पाहिजे। बरं, हा पदार्थ करताना आपण घेतलेली रताळी चवीला गोडच असावी। तुम्ही जर घेतलेली रताळी जर जास्त शिजली तर काय करायचं? आपण घेतलेल्या प्रमाणातच पीठ छान असं मळून घ्यायचं। बोलता बोलता आपण घेतलेलं सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून त्याचा गोळा देखील छान मळून झालेला आहे। आता हा गोळा 10 ते 15 मिनिटं असा झाकून ठेवायचा। त्यामुळे काय होतं, आपण घातलेलं जे पीठ आहे, पीठ आपण 2 चमचेच घातलं आहे, पण ते छान फुलतं आणि आपण मळलेला हा पिठाचा गोळा बऱ्यापैकी घट्ट होतो। यात घाबरण्यासारखं काही नाही, उलट काय करायचं, हा कुस्करायचा आणि यावर थोडासा दुधाचा शिंतोडा मारायचा। जास्तीत जास्त 1 ते 2 चमचाभरच यामध्ये दूध घालायचं आणि हे पीठ छान मळून घ्यायचं। मी म्हटलं होतं ना की रताळी जरी जास्त शिजली तरीही आपण सांगितलेल्या साहित्यातच पीठ मळून घ्यायचं, कारण मळलेला गोळा हा थोड्या वेळाने पीठ फुलल्यामुळे घट्ट होतो। आपला हा गोळा घट्ट झाला, तितका घट्ट नाही झाला तर तुम्हाला दूध घालून पुन्हा पीठ मळायची गरज नाही। पीठ जितकं मऊ असेल तितके हे दूध गोळे चवीला उत्तम लागतात आणि आतूनही छान फुलतात। आता या मळलेल्या गोळ्यातील थोडासा पिठाचा गोळा काढायचा आणि यामध्ये आपण घेतलेले सर्व ड्रायफ्रूट घालायचे। काजू, बदाम, पिस्ता आपण घातले आहेत। तुम्ही तुमच्याकडे असलेले तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट घालू शकता आणि जर तुम्हाला ड्रायफ्रूट घालायचे नसतील तर तुम्ही विदाऊट ड्रायफ्रूट हे दूध गोळे वळू शकता आणि ही रेसिपी अगदी सहज करू शकता। आता ड्रायफ्रूट घालून मळलेल्या पिठाचे छोटे छोटे असे होतील तितके गोळे करायचे। पाहू शकता आपण घेतलेल्या पिठाचे सर्व गोळे करून झालेले आहेत। आता हे गोळे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे। आता पिठाचा गोळा घ्यायचा आणि ह्या घेतलेल्या गोळ्याला छान असा गोल आकार द्यायचा। मळलेल्या गोळ्यावर ड्रायफ्रूट घालून मळलेला छोटासा पिठाचा गोळा ठेवायचा आणि तो असा प्रेस करायचा आणि हा गोळा व्यवस्थित असा बंद करून घ्यायचा आणि याला गोल आकार द्यायचा। आहा, मस्त! पाहू शकता आपला गोळा करून तयार आहे। याच पद्धतीने आपण उरलेल्या पिठाचे सर्व गोळे करून घेणार आहोत।
पाहू शकता आपले सर्व गोळे वळून तयार आहेत. आता एका भांड्यामध्ये लागेल तितकं गरम दूध घ्यायचं आणि या दुधात चवीपुरती वेलची पावडर घालायची. आपण केशरही घालतोय, तुम्ही केशर घालायचं असेल तर घालू शकता, नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता. बरं, तुम्हाला गोड किती खायला आवडतं त्यानुसार यामध्ये साखर घालायची आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून दुधामध्ये साखर चांगली विरघळवून घ्यायची. एका बाजूला कढईमध्ये तूप गरम करून घ्यायचं. तुम्हाला जर तेल घालायचं असेल तर तुम्ही तेलही घालू शकता. बरं, तूप गरम करत असताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, म्हणजे तूप जास्त गरम होत नाही. बऱ्याचदा काय होतं, तूप जास्त गरम झाल्यामुळे आपण तळलेला सर्वात आधीचा पदार्थ बाहेरून करपतो आणि तो आतून कच्चाच राहतो. म्हणूनच गॅसची फ्लेम मीडियम करून तूप गरम करून घ्यायचं आणि गोळे तळून घ्यायचे. तळलेले गोळे एका भांड्यामध्ये असे काढून घ्यायचे. आता उरलेले आपण सर्व गोळे देखील छान तळून घेणार आहोत. या गोळ्यांना तडा देखील जाते, त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही. जितकी तडा जातील तितकी जाऊ देत, गोळ्यांना चव मात्र सारखीच येते. आपण केलेले सर्व गोळे छान तळून झालेले आहेत. तळलेले गोळे थोडा वेळ थंड करून घ्यायचे. पाहू शकता, हे गोळे तुम्ही नुसते सुद्धा खाऊ शकता. बाहेरून क्रिस्पी आणि आतून तुम्हीच पहा. असा पदार्थ जर उपवासाला खायला मिळणार असेल तर उपवास सगळेच करतील. जर हे गोळे तुम्ही दुधात घालून खाणार असाल तर दूध कोमट असावं. हे गोळे नुसते खाऊ शकता. बरं, जर तुम्हाला हे गोळे दुधात घालून खायचे असतील तर दुधात न मुरवता हे गोळे तुम्ही असेच देखील खाऊ शकता. कारण पिठाचं प्रमाण कमी असल्यामुळे बाहेरून क्रिस्पी आणि आतून ते थोडेसे पोकळ होतात, अगदी घट्ट होत नाही. त्यामुळे या गोळ्यांमध्ये दूध लवकर मुरतं. तुम्हाला जर हे सर्व दूध गोळे जर दुधामध्ये मुरवायचे असतील तर दूध कोमट असावं, जास्त गरम नसावं आणि दूध थंडही नसावं. जास्तीत जास्त 1 तास हे दूध गोळे दुधात छान भिजवून नंतर तुम्ही हे दूध गोळे फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा ते फ्रीजमधून काढून खाऊ शकता. दूध गोळे मुरल्यावरही खायला छान लागतात आणि असेचही खायला अप्रतिम लागतात. तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेलचं बटनही दाबा.